हॅलो फ्रेंड्स, तर आपण आहोत आता कराडमध्ये. गुड मॉर्निंगच्या ऐवजी आता गुड इव्हनिंग बोलायला लागेल. तर आपलं स्वागत आहे आशा आकांक्षा या चॅनलवरती आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आहोत वीट्स हॉटेलमध्ये कराड येथे. तर आपण सकाळी निघालो मुंबईवरून, पण वाटेत पूर्ण प्रवासच होता, त्याच्यामुळे आपण काही जास्त शूट केलं नाही. डायरेक्ट आपण इकडे आलो कराडमध्ये. इथे आपला आज 1 नाईट स्टे आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास कोल्हापूरकडे करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण तुम्हाला हे हॉटेल दाखवते. तर हे आहे वीट्स सत्यजित हॉटेल. झुमर बघा ना किती मोठा आहे, खूप छान दिसतंय. ते 2nd फ्लोअरवरती जिम आहे. आणि खाली रिसेप्शन दिसते. हे 5 फ्लोअरचं आहे हॉटेल. तर इथेच आपली रूम आहे. चला तर रूम दाखवते. रूम नंबर 311. मेस होण्याआधी रूम बघूया. हा आहे छोटासा फ्रीज. आरसा बऱ्यापैकी मोठा आहे. एक्स्ट्रा बेड, किंग साइज बेड. स्विमिंग पूल बघूया. चंद्रमा बघ किती आज छान दिसते. थंडी तशी फारशी नाही आहे, पण थोडा गारवा आहे. आता आपण डिनर करायला आलो आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि आपण आता घेतलं मंचाव सूप. चला तर ट्राय करू कशी आहे टेस्ट. खाऊ खाऊ पाहिजे. लेट्स स्टार्ट विथ सूप. छान आहे. या तर मग डिनर करायला आपण घेतलं आहे कढाई चिकन आणि बटर चिकन आणि बटर रोटी. चव तशी छान आहे. चला तर मग डिनर एन्जॉय करूया. आता डिनर झालेला आहे. तुम्ही बघितलेतच मेनू, आपण काय काय खाल्लं ते. तर स्वीटमध्ये ठीक होता सर्व. तर आता दिवसभर प्रवास करून खूप थकलो आहे. आता आम्ही रेस्ट करतो. तुम्हाला उद्या पुन्हा जॉईन करू. तोपर्यंत टेक केअर. गुड नाईट. ओके बाय. गुड मॉर्निंग. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे कराडमध्ये, आणि आपण आता सकाळी हा व्ह्यू बघायला आलो आहे. मी तुम्हाला रात्री म्हणाले होते की इथं काही दिसत नाही, पण आता दूर दूरपर्यंत ऊसाची शेती दिसते. मस्त गार वारा सुटला आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. आणि या हॉटेलचंच मला वाटतं ही रेसिडेन्शियल आहे, सत्यजित विला म्हणून. तर आता आपण ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. त्याच्यानंतर मग आपण पुन्हा जॉईन होऊ. किती गर्ल आहे. ते ऊश आहे, ऊश. अजून छान हे स्विमिंग पूल आहे. ओके. हां, तर चला आपण आता निघालोय आपल्या डेस्टिनेशनकडे, म्हणजे गोव्याला. तर आता 10:30 वाजलेत. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय ते.
वा मस्त आहे. अरे वा 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 मस्त. अरे वा 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 मस्त मस्त आहे. ओके थँक्यू. आमच्या ओरिजिनल रूटवरून आम्ही 1 किलोमीटर आत गेलो होतो ऑफ रूट आणि त्यामुळे आम्हाला आंबोली गाव भेटलं. तिथे एका मोठ्या झाडाखाली आम्ही थोडा वेळ थांबलो. आमच्यासोबत जे फ्रूट्स आणि स्नॅक्स होते ते खाल्ले बिकॉज आमचा खूप हेवी ब्रेकफास्ट झाला होता. यामुळे आमचा वेळ वाचला आणि आम्हाला रोड ट्रिप पटकन रिस्टार्ट करता आली. जास्त वेळ नाही वाया गेला. इथून जाताना खूप चांगलं वाटत होतं. स्मूथ रोड्स होते, खूप सारी झाडं होती. छान वाटत होता एकदम हा प्रवास आणि खूप एन्जॉय करत होतो आम्ही. 3:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यात आम्हाला एक मंदिर दिसला. खूप सुंदर दिसत होता, सो रेकॉर्ड केलं. वी आर इन गोवा. ए झोप झोप झोप. हाय कर हाय. गुड इव्हनिंग. तर आपण आता पोचलो आहोत गोव्याला. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आपण 10:30ला निघालो होतो कराडच्या हॉटेलमधून. तर आपल्याला बरोबर 7 तास लागले. आपण मध्ये हॉल्ट घेतला होता 15 मिनटाचा, त्याच्यामुळे 5:30 ते 5:45 झाले यायला. तिथे आपण काही लंच वगैरे दुपारी केलं नाही कारण आपण भरपेट नाश्ता केला होता सकाळी. त्याच्यामुळे दुपारी आम्ही लंच केलाच नाही. आम्ही 15 मिनटासाठी हॉल्ट घेतला, तिथे फ्रूट्स खाल्ले आणि पुन्हा आपली जर्नी कंटिन्यू केली. त्याच्यामुळे आपल्याला इथे बरोबर 7 तास लागले. आणि आता आपण आहोत गोव्यामध्ये, गोव्याच्या हॉटेल क्रिसेंटमध्ये. तर आपण इथे आता सनसेट बघितला संध्याकाळी आणि आता स्नॅक्स केला, टी पिली आणि आता आपण थोडंसं फ्रेश होऊन डिनर करणार. तर आपण इथे स्नॅक्स केला, स्नॅक्स आणि टी घेतला आणि सनसेट पाहिला. सनसेटचा व्ह्यू खूप छान होता. खूप वेळा आम्ही तिथे फोटोशूट केला आणि इथला रेस्टॉरंट पण असं स्पेशियस आहे, स्विमिंग पूल आहे, छान आहे इथे. आणि हा रूम खूप स्पेशियस आणि 2 बेड भेटलेत आपल्याला. त्याच्यामुळे रूम्स खूप छान आहेत, स्पेशियस आहे आणि मेन म्हणजे थंडगार हवामान आहे इकडे. आणि आता आपण फ्रेश होऊन डिनर करणार आहोत. आणि डिनर करून ऑब्वियस आपण रेस्टच करणार आहोत कारण आता काही संध्याकाळ झालेला आणि आम्ही कुठेही फिरायला जाणार नाही आहोत. आपण उद्या सकाळी गोवा फिरणार आहोत. तर उद्या मी तुम्हाला सकाळी जॉईन करते. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. हाय. अभी हम आए हैं हमारा डिनर करने. टोस्ट इज द रेस्टोरेंट. बोल मेरी क्रिसमस. परत बोल मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. क्रिसमस. ओके. गुड मॉर्निंग टू ऑल. तर आज आपला दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आपलं हॉटेल आहे क्रिसेंट. हे इथे आपण काल स्टे केला होता आणि आज पण आपला इथेच स्टे आहे. तर आता आपण गोवा फिरायला चाललो आहे. आमचा नाश्ता वगैरे झाला आहे, आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आता आपण साईट सीन करायला सुरुवात करणार आहोत. चलो लेट्स गो.
आपण आलो होतो आता अश्विन बीचला. बघितलं तुम्ही सकाळी सकाळी किती गर्दी आहे आणि पाणी इतकं सुंदर आहे, खूप छान वाटते. लाटा पण अशा शांत शांत आहेत. पोहायला जायचा विचार होता पण आम्ही कपडे तसे घातले नाही आहेत. दिवूचे कपडे बघा, दिवूनी आणि मी मॅचिंग केलंय. मॅचिंग मॅचिंग. आता हे आपलं पहिलाच बीच बघून झालंय. आता पुढे चला दिवसभर बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. स्टे ट्यून. लाटा बघा किती सुंदर सुंदर वाटतंय. आता आपण आहोत अश्विन बीचवरून इकडे आलोय. तर हे मंदिर आहे आजोबा देवाचं. हे थोडं नवलच वाटलं मला नाव ऐकून आणि थोडं नवीनच वाटलं मंदिर म्हणून आलो बघायला. छान वाटलं. हे बघा प्रसाद. हां, तर आता आपण आजोबाचं मंदिर बघितलं. तिथून प्रसादात आपल्याला केळी आणि फुलं दिली होती, ती मी माळली आहेत. कशी आहेत? आणि आता आपण बेसिलिका चर्च बघायला आलो आहे. आता तिकडे कॅमेरा अलाउड नसेल, त्याच्यामुळे आम्ही फिरून येतो आणि तुम्हाला जॉईन होतो. तर आपण आता आहोत ओल्ड गोवामध्ये. चला तर चर्च बघूया. सो हा जो बेसिलिका चर्च आहे, इट इज 400 इयर्स ओल्ड आणि तो एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. याच्या कन्स्ट्रक्शनवरून तर कळतंयच की हा किती जुना चर्च आहे आणि खूप मोठा आहे. ह्या चर्चमध्ये सेंट झेवियर जे होते त्यांचे रेलिक्स आहेत. तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला बाहेरून त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो दिसेल. एक सिल्वर कास्केट आहे, त्याच्यामध्ये त्याचे रेलिक्स ठेवले जातात त्यांचे. आणि तुम्ही जेव्हा पुढे जाल चर्चच्या बाहेर पडाल तेव्हा तिथे इमेजेस आहेत थोडे, मग तेव्हा तुम्हाला कळेल की रिलेक्स एक्झॅक्टली कसे दिसत आहेत. व ते जेव्हा तुम्ही फ्रेम्स जेव्हा फोटोज वगैरे बघाल तेव्हा नीट बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते कसं दिसतं. आतमध्ये जे आर्किटेक्चर आहे ते खूप सुंदर आहे. इट इज रिअली गुड. फोटोग्राफी अलाउड नाही असं म्हणत होते. वी रेकॉर्डेड थोडासा पार्ट, एकदम थोडं क्लिप घेतलं आम्ही ते दाखवण्यासाठी. सो वर्थ इट आहे. अशा हेरिटेज साईट्सवर यायलाच पाहिजे आय बिलीव्ह. तर तुम्ही पण या. आय होप यू लाईक इट. तर आपण आता बेसिलिका चर्चमधून आलो आणि तिथे ॲक्च्युली शूटिंग अलाउड नव्हती, पण खूप गर्दी होती आणि मग थोडासा चान्स मारून तुमच्याशी शेअर करण्यासाठी आम्ही थोडंसं शूटिंग केलं आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. चला तर आपण पुढल्या डेस्टिनेशनमध्ये बघूया काय बघायला भेटते. ओल्ड गोवामध्ये खूप सारे टुरिस्ट स्पॉट्स आहेत. इकडची पूर्ण वाईबच वेगळी आहे. पोर्तुगीज स्टाईलची घरं, खूप सारे चर्चेस. खूप चांगलं वाटत होतं. वेदर पण छान होतं. आता आम्ही नेक्स्ट लंच करणार आहोत आणि मग डोना पावलाला जाणार आहोत. तर आता आपण नेक्स्ट पॉईंटला आलो आहे, डोना पावलाला.
इथे आता नवीन कन्स्ट्रक्शन झालं आहे सगळं. हे पहिलं जुनं होतं जिथे सिंगमची शूटिंग झाली होती, तर ते आता एकदम पडायला आलं आहे. हे आता नवीन झालं आहे. तर मी पण हे नवीन झाल्यानंतर मी पण इथे फर्स्ट टाईम आले आहे. इकडे विविंग पॉईंट आहे. इथून वर गेल्यानंतर चांगला व्ह्यू दिसतो सराउंडिंग. तर इकडे जाऊया आपण. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अरे बापरे, आसपास चाललंय बघा, आसपास. गुड बॉय. गुड बॉय. तर आपण आता वर आलो आहे विविंग पॉईंटला. इथून पूर्ण चारी बाजूनी समुद्र दिसतोय, बघू शकता. या बाजूला मोठे मोठे हॉटेल्स आहेत. इकडे अथांग सागर आहे. खूप छान वाटते इथून समुद्र बघायला. इकडे मोठे मोठे शिप्स आहेत, हॉटेल्स आहेत. आणि इकडे खाली आहे ना, इथे एक दुजे के लिए पिक्चरची शूटिंग झालं होतं. हे सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण मी आठवण करून देते. आता आम्ही सनसेटपर्यंत इथेच फिरत होतो. इकडचे स्ट्रीट शॉप्स होते, तिकडे थोडी शॉपिंग केली, फोटोज काढले. ही जागा क्राऊडेड असली तरी पण इकडच्या समुद्राच्या लाटा त्या पाहून मनाला खूप चांगलं वाटत होतं. गोवाची नाईट लाईफ तर खूप लाईव्हली असतेच. सो ती आता एक्सपिरियन्स करणार आपण बागा बीचला जाऊन. गुड मॉर्निंग. तर आता आपण हा हॉटेल क्रिसेंट सोडतो आहोत. आता आपण बॅक टू होम नॉनस्टॉप जाण्याचा विचार आहे, पण रस्त्यात काही वाटलं इंटरेस्टिंग तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आपण काल व्लॉग एंड नाही केला बिकॉज आम्हाला काही गेस्ट भेटले होते, तर त्यांच्यासोबत आम्ही डिनर प्लॅन केला होता. त्याच्यामुळे लेट नाईट झाली आणि व्लॉग एंड करायचा राहिला. सो रात्री आम्ही खूप एन्जॉय केला. जवळजवळ आम्हाला 11:30 वाजले डिनर कंप्लीट करून यायला. त्याच्यामुळे आम्ही येऊन डायरेक्टली झोपून गेलो. तर तिथे काय काय पाहिलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करूच. तर चला मग आपली जर्नी आपण स्टार्ट करूया. लेट्स गो. तर आता आपण गोव्यावरून निघतो आहोत आणि आपला नेक्स्ट स्टॉप आहे वेंगुर्ला लाईट हाऊस. वेंगुर्ल्याला खूप सुंदर बीचेस आहेत आणि तिकडे एका लाईट हाऊसवर जाऊन आपण ते बघणार आहोत. गोवा फिरून खूप चांगलं वाटलं आणि आता आपली रिटर्न जर्नी स्टार्ट होत आहे.
देखो देखो बाहुबली. अरे वा. गचा गचा गचा. अरे वा अरे वा अरे वा. बापूच्या समुद्रातला. ह्या ट्रिपमध्ये आम्ही मोस्टली बीचवरच वावरलो होतो. तर नेक्स्ट आम्ही आलो होतो देवबाग बीचला, जिथे आम्ही बोटमध्ये बसून सुनामी आयलंडकडे चाललो होतो. आणि इकडचा हे व्ह्यू खूप चांगला होता. इथे आम्हाला सुंदर असा सनसेटही बघायला भेटला. सुनामी आयलंडवर जाऊन आम्ही कायाकिंग केली आणि मग तिथून निघालो. ए बाबू. गुड मॉर्निंग टू ऑल. तर आपण आता रत्नागिरीमध्ये आहोत, खारेपाटण येथे. रात्री 9 ते 9:15च्या दरम्यान आपण इथं आलो. काल डिनर केला आणि आम्ही झोपलो. काल दुपारी आम्ही तारकर्ली येथे गेलेलो. तिथे थोडी ॲक्टिव्हिटी केली आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही 7 वाजता निघालो. भयंकर ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे खूप उशीर झाला निघायला पण आणि तिकडे पोचायला पण आणि इकडे यायला पण ऑब्वियसली. तर आता आपण विजयदुर्गला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया आपल्याला ट्रॅफिक वगैरे कशी भेटते, किती वाजता आपण पोचतो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि या हॉटेलमध्ये आपण राहिलो इकडे खारेपाटण येथे. या हॉटेलचं नाव आहे मँगो ट्री. तर मँगो ट्री काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच, याचं नाव काय. आम्ही पण तोच विचार करत होतो, पण इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की मँगो ट्री काय आहे. तुम्हाला पण थोडंसं क्लिक झालंच असेल. तर चला मग आता आपण निघूया. विजयदुर्गला जाण्याचा प्रयत्न आहे ऑन द वे, आणि तसं पण आपण बॅक टू होम चाललेलोच आहोत. तर जर्नीमध्ये बघूया आपल्याला ते कवर करता येते का. चला तर मग. इकडे बघ ना, झाडांच्या मुलांपासून मोहर आहे.
दे इकडे. हे बघा, झाडाचं मूळ आहे, तिथून सुद्धा मोहर आलाय. इतका मोहरलाय, मोहर आलाय आणि नुसता मोहरचा सुगंध दरवळलाय. रात्री आल्यापासून नुसता मोहराचाच वास येत आहे. डेकोरेशन आंब्याच्या मोहराचं, भयंकर मोहर. इतका मोहर मी कधीच पाहिला नव्हता. मम्मी हॅलो, चला आपण आता ऑन द वे आहोत. विजयदुर्ग किल्ला 1193 ते 1205 राजा भोज यांनी बांधलं होतं. याचं नाव आधी गिरिया होतं, कारण की या गावाचेच नाव गिरिये असं होतं. ह्या गडाला 1653 शिवाजी महाराजांनी जिंकलं होतं, तेव्हा याचं नाव विजयदुर्ग पडलं. या किल्ल्याच्या भोवती 3 भिंती आहेत, ज्याची उंची 36 फूट आणि जाडी 12 फूट आहे. या बोट राईडमध्ये डॉल्फिन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्या किल्ल्याची सगळी माहिती दिली जाते, ह्याच्या मागचा इतिहास समजावला जातो. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की करा. ही आमची लास्ट डेस्टिनेशन होती. इथून आम्ही परत घरचा प्रवास सुरू केला होता. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या द्वारे. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. ह्यानंतर थोडेसे फोटोज आम्ही शेअर करू, ते नक्की पाहून जा. थँक्यू.